देवा भाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवा भाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवा भाऊ तय करते हैं। राज्यातले इतर पक्ष कसे चालणार हेही देवा भाऊ ठरवतात. मंत्री मंगल प्रभात लोढांच्या विधानानं चर्चांना उधाण. वरळीत भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने. कामगार युनियनवरून भाजप आणि ठाकरेंच्या सेनेत राडा. मुंबईच्या हॉटेलमध्ये भाजपकडून नियमबाह्य पद्धतीनं संघटनांची नोंद झाल्याचा आरोप. वरळीतल्या राड्याची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल. भाजप कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री वर्षा बंगल्यावर बोलवलं. नगर परिषद आणि नगरपालिकांचा निकाल 21 डिसेंबरलाच. नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम, तर सर्व निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश. शीतल तेजवानीच्या घराची पुणे पोलिसांकडून 1 तास झडती. जमीन गैरव्यवहार प्रकरणातील अनेक कागदपत्र पोलिसांच्या हाती. काही इलेक्ट्रॉनिक गॅजेटही जप्त केल्याची माहिती. शिंदेंच्या शिवसेनेचं नाशिकच्या तपोवनात आंदोलन. वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक, तर शिवसेनेची भूमिका विक्षिप्त. राजकीय पोळी भाजू नका, गिरीश महाजनांनी सुनावलं. डीजीसीए कडून इंडिगोला नियमांमध्ये शिथिलता. नवे आदेश जारी. साप्ताहिक सुट्ट्यांबाबत आधीचेच नियम तात्काळ प्रभावानं लागू. देशभरात विमानसेवेला फटका बसल्यानं डीजीसीएचा मोठा निर्णय. इंडिगोची विमानसेवा 3 दिवसांपासून विस्कळीत झाल्यानं इतर विमान कंपन्यांच्याकडून तिकीट दरात मोठी वाढ. मुंबई कोलकाताचं तिकीट 80,000वर, तर एअर इंडियाची सर्व विमानं फुल. आणि पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा. आरोग्य शिक्षणासंदर्भात भारत आणि रशियामध्ये महत्त्वाचे करार.